हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीट प्रणू चॅनल मध्ये। आज बाईटशीट प्रणू मध्ये ना आपण अगदी इन्स्टंट अशी मोदकाची रेसिपी घेऊन आलेलो आहोत। आज आपण कोणते मोदक बनवणार आहे? आज आपण गव्हाच्या पिठाचे रूह अफजा मोदक बनवणार आहोत। म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये रूह अफजा टाकून गुलाबी कलरचे मोदक बनवणार आहोत। म्हणजे एकंदरीत आपण ना आज रूह अफजा फ्लेवरचे मोदक बनवणार आहोत। गव्हाच्या पिठामध्ये जी पारी आपण बनवणार आहे त्यामध्ये आपण रूह अफजा टाकणार आहे। कसे मोदक बनवायचे ना ते मी तुम्हाला लगेचच दाखवते। अजिबात उशीर न करता चला तर मग लगेचच या रूह अफजा मोदकाच्या रेसिपीला सुरुवात करूया। आता हे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण किंचितच मीठ टाकणार आहोत। आता आपल्याला यामध्ये रूह अफजा टाकायचा आहे। साधारणतः 2 चमचे इतका रूह अफजा आपण यामध्ये टाकलाय। आता हे आधी मिक्स करून घेऊयात। याच्यामध्ये आता पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। पण हे पीठ आता घट्टसर मळून घेणार आहे। आता या पिठामध्ये आपण रूह अफजा वापरलाय ना, रूह अफजामुळे जी आपली पारी आहे ना तिला छान असा पिंक कलर येतो आणि रूह अफजाचा एकदम मस्त असा फ्लेवर येतो। इथे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पीठ मळून घ्यायचंय। नॉर्मल आपलं जे कणिक मळतो ना तसं कणिक मळून घ्यायचंय। थोडंसं घट्टसर असं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचंय। आपण इथे ना साधारणतः 1 चमचाभर इतका रूह अफजा अजून ऍड करूयात, जेणेकरून अगदी छान असा रंग येईल। इथे ना हे पीठ आपण छान असं मळून घेतलंय। आता या पिठाला आपण थोडासा तुपाचा हात लावलाय आणि पुन्हा एकदा पीठ थोडं छान असं मळून घेऊयात। अगदी घट्टसर असा पिठाचा गोळा इथे आपण तयार करून घेतलाय आणि तुम्ही पाहू शकता अगदी नॅचरल असा बेबी पिंक कलर सारखा कलर पिठाला आला इथे। इथे आपण हा पिठाचा गोळा आता तयार करून घेतलाय। आता आपल्याला सारण तयार करून घ्यायचंय। आता सारण तयार करण्यासाठी इथे आपण एक बाउल घेतलाय। त्याच्यामध्ये साधारणतः 1 वाटीभर इतकं खवलेलं खोबरं आपण वापरणार आहोत। हे ओलं खोबरं आहे, तुम्ही ना सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता, पण ओल्या खोबऱ्याने ना मोदक अगदी छान बनतात। आता याच्यामध्ये ना साधारणतः अर्धी वाटी इतकी साखर आपल्याला टाकायचंय। वेलची पावडर टाकूया त्याच्यामध्ये, आवडीप्रमाणे तुम्ही कितीही टाकू शकता। आता सारण जे आपण तयार करून घेतलंय ना हे आपल्याला असंच बाजूला ठेवायचंय। हे आता सारण आपल्याला मिक्स नाही करून घ्यायचं, नाहीतर ह्याच्यामध्ये ही जी साखर आहे ना ती पूर्णपणे विरघळून जाईल। त्याच्यामुळे हे सारण आता आपण बाजूला ठेवून देऊयात। इथे हा पिठाचा गोळा आहे। एक मोठी पोळी आपण लाटून घेणार आहोत आणि मग त्याचे छोटे छोटे आपण पुऱ्या पाडून घेऊयात। इथे आपण एक गव्हाचं पीठ वापरलेलं आहे पोळी लाटण्यासाठी। आता ही पोळी ना जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ आपल्याला लाटायची आहे। आणि आपण ना एक वेगळ्या पाऱ्या बनवत बसण्यापेक्षा एकच पोळी लाटून तिला पुरीचा आकार देणार आहोत वाटीने वगैरे, म्हणजे जेणेकरून ना अगदी पटकन हे मोदक बनतात। आणि हे सारण इथे तुम्ही पाहू शकता, हे सुद्धा आपण मिक्स केलेलं नाहीये, नाहीतर यातली साखर विरघळून जाईल। आता जेव्हा ह्या पाऱ्या आपल्या बनवून होणार किंवा ज्या पुऱ्या आपण छोट्या छोट्या लाटून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण ते सारण मिक्स करून त्याच्यामध्ये टाकणार आहोत। इथे आता आपण ही पोळी लाटून घेतली, तुम्ही पाहू शकता। आता या पोळीच्या ना वाटीच्या साहाय्याने आपण छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊयात। ते आपण ना ह्या पुऱ्या लाटून घेतल्यात। आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचंय। सारण आपण तयार करून घेतलं होतं हे मिक्स करून घेऊयात। इथे सारण आता आपण मिक्स करून घेतलंय। इथे ना ह्या आपल्या पुऱ्या पण करून झालेल्या आहेत। आता आपण ह्याला तूप लावून घेऊयात आणि हे सारण यामध्ये भरून आता मोदक तयार करून घ्यायचंय। इथे आता हे सारण सगळं आपण भरून घेतलंय। आता एक एक करून आपण मोदक तयार करून घेऊयात। अशा पद्धतीने ना आधी कडा बंद करून घ्यायच्या आणि नंतर सगळ्या कड्या एकत्र करायच्या, म्हणजे मोदक बनवायला सोपं जातं।
इथे तुम्ही पाहू शकता हा अगदी छान असा मोदक आपण तयार करून घेतलाय। अशाच पद्धतीने आता बाकीचे मोदक सुद्धा तयार करून घेऊयात। इथे आपले ना मोदक तयार होत आहेत, तोपर्यंत आपण बाकीची तयारी सुद्धा करून घेतली आहे। मी तुम्हाला दाखवते। इथे ही जी एक चाळण आहे हिला आपण छान असं तूप लावून घेतलंय। त्या चाळणीवरतीच आता आपल्याला मोदक उकळून घ्यायचे। इथे ना आपण हे पाणी गरम करायला ठेवलंय। आता छान अशी पाण्याला उकळी आली आहे आणि इथे आपण एक चाळणी आहे तिला तूप सुद्धा लावून घेतलेलं आहे। मोदक आपले इथे बनतात। इथे ना हे मोदक आपण तयार करून घेतले। साधारणतः 7च मोदक आपण पहिल्यांदा बनवलेत। हे एवढं पीठ अजून बाकी आहे, हे आपण आता असंच ठेवणार आहे। आपण शूट साठी बनवत होतो म्हणून सध्या 7च मोदक बनवून दाखवणार आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना हे 1 कपाचं गव्हाचं माप घेतलात ना की त्याच्यामध्ये 21 मोदक अगदी आरामात बनतात ह्या आकाराचे। आता आपले हे मोदक जेवढे तयार झाले तेवढे आपण आधी उकडून घेऊयात। इथे आपण गॅस मोठा केलाय, पाणी सुद्धा छान असं उकळलंय, त्यावरती ही चाळण ठेवली आहे। त्यावरती आता एक एक करून मोदक ठेवून घेऊयात। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः 15 मिनिटांसाठी हे मोदक आपल्याला छान असे उकडून घ्यायचे आहेत। आता आपण मोदक उकडायला ठेवले, मोठा गॅस केलेला आहे। साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपण मोठ्या गॅसवरती मोदक उकडून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ना 10-12 मिनिटांसाठी आपल्याला मीडियम किंवा लो फ्लेम वरती मोदक उकडून घ्यायचे। आता हे मोदक आपण उकडून घेऊया साधारणतः 15 मिनिटांसाठी। इथं साधारणतः 10 ते 12 मिनिटं आपण हे मोदक ठेवले होते। तुम्ही पाहू शकता मोदक अगदी छान असे उकडले गेलेत। आपण लगेचच ह्यांना गरमागरम असं सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकताय अगदी छान गरमागरम असे रुअफजा फ्लेवरचे मोदक बनवून तयार आहेत। अगदी इन्स्टंट हे मोदक बनतात। खूप सोप्या पद्धतीने आपण बनवलेला आहे। रुअफजा टाकल्यामुळे ना वरची जी पारी आहे तिला रुअफजाचा फ्लेवर येतो आणि आतल्या सारणामध्ये सुद्धा तो फ्लेवर अगदी छान असा मुरला जातो, म्हणून हे मोदक खूप छान लागतात। आपण ते उकडून घेतलेत ना त्याच्यामुळे पूर्ण सारणामध्ये असं रुअफजाचा फ्लेवर सगळा मिक्स झालेला आहे। तुम्ही इथे मोदक पाहू शकता किती छान झालाय, मी तुम्हाला दाखवते। एकदम ज्युसी मोदक झालाय, असं ओलसर मोदक झालाय। सारण सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी छान झालंय आणि त्या रुअफजाचा इतका सुंदर वास येतोय ना। आपण टेस्ट करून बघूयात आता मोदक कसा झालाय। एक मोदक आपण तोडून बघितलाय, खूप छान ज्युसी असा मोदक झालाय आपला। सारण सुद्धा एकदम छान असं झालंय। उकड एकदम परफेक्ट झाले ना, अगदी व्यवस्थित पीठ शिजवला गेलाय। रुअफजाचा फ्लेवर जो लागलाय ना पारीला तो खूप भारी लागतोय आणि त्याच्यामुळे ना एक छान असा गोडवा आलाय। तुम्हाला अजून जर ह्याच्यामध्ये तूप टाकून खायचं असेल तर तुपाची धार सोडू शकता तुम्ही। वरून ना अशी तुपाची धार सोडायची मोदक फोडून, इतकी छान लागते ना, कमाल लागतं तूप टाकून सुद्धा मोदक। तुम्ही ना इन्स्टंट वाले कोणते मोदक बनवायचे असतील, झटपट असे मोदक आणि काहीतरी वेगळ्या फ्लेवर मधले मोदक खायची इच्छा झाली असेल ना तर डेफिनेटली ह्या गणपतीमध्ये ही रेसिपी ट्राय करू शकता। एरवी संकष्टी चतुर्थी वगैरे असते ना तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। खूप सोपी रेसिपी आहे, नक्कीच रेसिपी घरी ट्राय करून बघा। कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।